आसाराम बापू, जलेबी बाबा, दाती महाराजाच्या तुरुंगवारीनंतर आता आणखी एक धर्मगुरूची तुरुंगवारी निश्चित झाली आहे। जैन धर्मगुरू नयन सागरवर एका तरुणीच्या अपहरणाचा आरोप झालाय। एका सराफा व्यापाऱ्याच्या मुलीचा अपहरण करून तिच्या रूम मध्ये शिरताना नयन सागर महाराज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। जैन मुनी आणि तरुणीचा एक आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेजही वेगाने व्हायरल होतोय। काय आहे या व्हिडिओत, चला पाहूयात। वासनांत जैन मुनीची रासलीला, व्यापाऱ्याच्या मुलीचं जैन मुलीकडून अपहरण, हरिद्वारहून अपहरण, मलेशियाला हनीमून, जगाला शिकवीत ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडं पाषाण। बाबा रे बाबा, वासनांत बाबा। जैन मुनी आणि एका तरुणीचा हा आक्षेपार्ह सीसीटीव्ही फुटेज पहा। हा व्हिडिओ सध्या वेगाने देशभरात व्हायरल होतोय आणि व्हिडिओ पाहून पुन्हा संत बाबा आणि मुनींचं पितळ उघड पडतंय। या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जैन मुनी रात्री उशिरा एका तरुणीच्या रूम मध्ये शिरताना दिसतोय। तो आधी तरुणीला इशाऱ्याने काहीतरी सांगतो आणि तरुणी रूमच्या आत गेल्यानंतर मग हा बाबा सुद्धा आत जातो। खूप वेळानंतर दोघेही रूम बाहेर येतात। दोघे इथे तिथे पाहतात। जैन मुनी यावेळी निर्वस्त्र अवस्थेत दिसतोय। तरुणीनेही नाईट गाऊन घातलेली दिसते, त्यामुळे रूमच्या आत काय सुरू होतं ते वेगळं सांगण्याची गरज नाहीये। शिष्यांनी आरोप केलाय की बाबा अट्टल वासनांध आहे। आता हा सगळा प्रकार काय आहे ते देखील जाणून घ्या, तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। ज्या जैन मुनींचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय तो मुजफ्फरनगरच्या दिगंबर जैन मंदिरातील मुनी आहे। फुटेज मध्ये दिसत असलेली ही तरुणी नयन सागर मुनींची जुनी शिष्य असल्याचं बोललं जात आहे। ती नेहमी त्यांच्या अनेक कार्यक्रमातूनही दिसून आली आहे। आरोप होतोय की नयन सागर मुनीनं खतौली इथल्या एका सराफा व्यावसायिकाच्या 26 वर्षीय मुलीला किडनॅप केलंय आणि त्यानंतर तिच्यासोबत रासलीला केली। ऐका जैन मुनींवर नेमका कोणता आरोप होतोय। 4 वीडियो वायरल हुई हैं फेसबुक पे, व्हाट्सएप पे, जो वैद्यनाथ तीर्थ क्षेत्र की है और जो है उसमें बिल्कुल क्लियर हमारी बच्ची और नयन सागर महाराज जिनका नाम संजय है वे उसमें बिल्कुल क्लियर हैं। महाराज ने उस वीडियो को कोई झूठ वीडियो नहीं बताया है। केवल वे अभी तक इस पर जो है लिपापोती कर रहे हैं और कुछ लोग बाग जो उनसे मिले हुए हैं वे इस केस में लिपापोती कर रहे हैं। कोई कार्यवाही प्रशासन ने अभी तक हमारे लिए नहीं की है, जबकि हमारी बेटी की जान को खतरा है। दृश्यात दिसणारी तरुणी हरिद्वारच्या एका कॉलेजमध्ये एमटेक करते। ती 28 जुलैपासून बेपत्ता होती। वडिलांच्या तक्रारीवरून हरिद्वार पोलिसांनी जैन मुनींविरुद्ध आता गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे जैन धर्मगुरूंची अटक आता अटळ आहे। त्यांनी सोशल मीडियावर एक वक्तव्य जारी केलंय। आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत। आप सब लोगों का, आस्थावान श्रद्धावान दिगंबर परंपरा से जुड़े हुए सभी लोगों का आह्वान करता हूं कि मुझे आप मात्र अगले 48 घंटे का समय दें और मैं उन 48 घंटों में आपको सब दूध का दूध और पानी का पानी करके दिखा दूंगा। फिर आप निर्णय करना क्या सच है क्या गलत है। जैन मुनी नयन सागरने सांगितलंय की हा व्हिडिओ 23 जूनचा आहे। 35 दिवसांनी तो व्हायरल करण्यात आला। मलेशियातून का व्हायरल करण्यात आला असा उलट सवालही ते विचारतायत। बदनामीचं षडयंत्र रचण्यात आल्याचा कांगावाही करतायत। खरं काय खोटं काय तपासाचा भाग आहे, पण जैन मुनी मलेशियाच्या हॉटेलमध्ये निर्वस्त्र अवस्थेत एखाद्या महिलेच्या खोलीत का गेले होते हा प्रश्न अनेकांना भेडसावतोय, ज्याचं उत्तर पोलीस तपासात तरी मिळेल अशी अपेक्षा सगळेच व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।